शिवमार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिवमार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिवमार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिवमार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा ही बानू बर का आजीची पोरगी आजा हे का ही आजा आजा तुला भेटाय पाहून आले वय का म्हणजे अगं मला असं वाटतंय की मी आसनी कुठंतरी बघितलं आहे बघ आधी. नमस्कार, मी घोड्यांचा आणि मेंढरांचा व्यापारी आहे. तुमच्या वस्तीवर आल्यावर ह्या संदर्भात चौकशी केल्यावर आम्हाला कळलं की तुमच्याकडे खूप मेंढरं आहेत. वय वय अहो समधी देवाची कृपा बागा. बरं पाहुण तुम्ही कुठल्या गावचं म्हणायचं? जेजुरी. इथे वस्तीवर तुमच्या सगळ्यांच्याच कपाळावर भंडारा बघितला. तुम्ही आणि आम्ही आपण एकच. म्हणजे कळलं नाही बघा. अहो म्हणजे तुम्ही खंडोबाचे भक्त ना? आम्ही देखील. वय देवा, तुमच्या प्रिय भक्ताच्या घरी आम्ही आलो आहोत. पोचलो आहोत बाणाईकडे. म्या विचारलं तर चालेल का बा? अगं इतर की मग तुम्ही म्हणालात की तुम्ही जेजुरीहून आला आहेत, तरी म्या मंजीला म्हणत होते की म्या तुम्हासनी कुठंतरी बघितलं आहे ते. अगं बानू असं काय करतेस ग? अगं जेजुरीला आपण खंडोबाच्या राज्याभिषेकाला गेलो होतो बघ, तसंच तू ह्याला पाहिलं असेल. हा बरं पाहुण म्या काय म्हणतो, आता लय उशीर झालाय हा, तेव्हा तुम्ही जेवणच जा. नको, आता जेवायचा घाट कशाला, राहू दे की. नाही नाही अहो, देवाच्या रूपानं कोण कधी घाललं काही सांगता येत नाही बघा. ये म्हणजे त्यानं हात धुवायला पाणी दे. हे म्हणजे तांबे घे घे की. ये रंग्या जरा ये तिकडे ये. तुझं काय नाही काय म्हणतो रंग्या? काळजी करू नको, मी आज जेव्हा थांबतो. तू हात थांबून येळ घालू नगस. पाड्यावर जाऊन समजायचे सांग की पाहुणं हातच राहणार आहेत म्हणून. हा उगा त्या आबाला हेलपाटा पडायला नको. हा जा जा जा. अरे पर अरे जातो का नाही? इधर ए बानू येतो बर का म्या. जरा पाहुण्याकडे ध्यान ठेव, त्यासनी काही कमी जास्त असेल ती बघ. हा येतो, येऊ का? बरोबर. आता जेवायला आम्ही नाही म्हणू शकत नाही, राहायला मात्र आम्ही वस्तीवरच जाऊ. काय हो अहो पण आता तुम्ही ह्याला नाही म्हणू नका. असं म्हणताय. ये म्हणजे त्यांना हात धुवायला पाणी दे आणि या बानू जेवायला घे वाढायला. हा
श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच बाणाई खंडेरायमय झाली आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. देवा, क्षण क्षण तिच्या मनात तुमचेच अखंड नामस्मरण सुरू आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. पण तिच्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांना ते ऐकूही जात नाही आणि कळतही नाही. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. मला पटलं आहे की बाणाईला भेटायला आता तुम्ही विलंब करणे योग्य नाही. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. म्हाळसा, मी तुम्हाला शोधत होते. तुम्ही दिसला नसतात तर सुवर्ण दर्पणातून बोलणार होते. काय बोलणार होतीस? बोल. मला असं कळलं की प्रधानजी जेजुरीच्या बाहेर गेले आहेत. हो, एक महत्वाचं काम होतं आणि ते काम प्रधानजींशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही असं मला वाटलं आणि म्हणूनच त्यांनाच जावं लागलं. असं काय महत्वाचं काम होतं जे मला ठाऊक नाही? राज्यकारभारात मी देखील लक्ष घालते. अशी मला एकही गोष्ट जाणवली नाही ज्यासाठी प्रधानजींना बाहेर जावं लागेल किंवा या विषयावर तुम्हाला माझ्याशी चर्चा करायची नसेल. म्हाळसा, तू समजतेस तसं काहीच नाही आहे. काहीतरी आहे. मी लक्ष्मीदेवींना भेटायला गेले होते. मला पहिल्यांदा असं वाटलं की लक्ष्मीदेवींना मोकळेपणाने सांगता आलं नाही. ठीक आहे, प्रधानजी आल्यानंतर आपण त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलू. मग तर झालं. म्हणजे तुम्हाला सांगायचं नाही? म्हाळसा, येते मी. म्हाळसा, म्हाळसा. पाहुणं, तुम्ही राज्याला परवाच न करता हातच राहायचं ठरवलंय. लय बरं झालं बघा. नाही, त्यामुळं आम्हाला बी जेजुरीहून आलेल्या पाहुण्याची सेवा करायला गावली. वय वय, या गावात समधी जण खंडोबाची भक्ती करतात आणि इथं महाराज आलते की नाही त्यांनी समज सांगितलंय खंडोबाबद्दल. महाराज? होय, ते आदनं मधनं येतात बानूकडं आणि तिला काय बाई वरत करायला सांगतात. लय मोठं महाराज आहे ती. म्हणजे ते महाराज फक्त बानूकडेच येतात का सगळ्यांनाच व्रत वैकल्य करायला सांगतात? नाही नाही, बानूकडेच येतात आणि आम्ही बी महाराज नसती सांगितलं बर का. तुमची कृपा असू द्या आमच्यावर. तुमची वस्ती मात्र सुंदर आहे हा, आणि इथली माणसंही. ऐन बिन शेव उमराची वस्ती आपली. शेरड रानात चारा घेऊन जाणारी माणसं आपली. इथं डोंगराच्या कडेला एक तळ आहे पाण्याचं. एक वाड आणि थंड गार पाणी आहे त्याच. तुम्ही रानात राहणारी माणसं आहात.
त्यामुळे इथे फारसं कोणी शेती करत नसेल. कोण कोण डोंगराच्या पायथ्याला येता जाता काहीतरी लावतात आणि काहीतरी उगवलं तर घरला आणतात, पण शेती अशी नाही करत. श्री खंडेराय जर या ठिकाणी राहणार असतील तर त्या दृष्टीने सर्वत्र पाहणी करणे आवश्यक आहे. अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. पाहुण कसला विचार करताय? नाही, कसला नाही, तुमची वस्ती पाहत होतो. का हाताच राहायचा विचार आहे तुमचा? माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. साधी गोष्ट नाही. गडावर गुप्त भेटीगाठी होतात आणि प्रधानजी जेजुरी सोडून जातात. त्यांच्या जाण्यासंदर्भात कोणीही मला नीट सांगत नाही. मला तर दुसरीच शंका येते. माळसा, बानू संदर्भात काही नसेल ना? शंका काय, मला तर खात्रीच वाटते. ज्या अर्थी जाणीवपूर्वक मला कोणीही काहीही सांगत नाही, त्या अर्थी तिच्याच संदर्भात काहीतरी असणार. पण तुला कळणार कसं? प्रधानजी परत आल्यावर मला सांगतील, किंवा माझ्या आग्रहाखातर त्यांना सांगावं लागेल. बानू नाही, चांगली माणसं होती ना ती. भैरबा, त्यातून ती जेजुरीने आली होती म्हणल्या मला त्यांच्यासाठी काय करून काय नका असं होत होतं बघ. आता माझ्या ध्यानात आलं बघ, आज ती माणसं हात येणार होती ना, म्हणून दिवसभर तुझ्याकडनं काम करणं झालं असं. भैरबा, माझ्या बी आत्ताच ध्यानात आलं बघ. आणि अजून एक गोष्ट ध्यानात आली का तुझ्या? काय? आज दिवसभर काम करता करता अन्नाचा दाना बी तुझ्या पोटात गेलेला नाही. हे बानू, ते समजा ठेव बाजूला, अगोदर 2 घास खाऊन घे. अरे समजा झालंच आहे, इतुस राहिलं आहे, ते झालं की बसतेस म्या. हे बानू, अगोदर खाऊन घे. का म्या तुला वाढून देऊ? अरे न ग, म्या घेते माझं माझं. घेशील ना? देवा, खरं सांगू का, ती माणसं जेव्हा घरला आली ना, तेव्हा असं वाटलं की कोण आहे ती माणसं. परत्यो चंदनाचा वास आणि त्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटलं की मनापासून त्यांची सेवा करावी. देवा, मला ठाव हाय बघा, माझ्या हातनं त्यासनी गोडाचं जेवण देता यावं, मला त्यांची सेवा करता यावी, त्यांना काय बी कमी पडू नये हीच तुमची इच्छा असणार. नाहीतर माझ्याकडनं हे समज आज दिवसभरात झालंच नसतं बघा. तेव्हा तुमची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे, आणि त्याच्यात मी कधी बी काय बी कमी पडू देणार नाही जी.
देवा, आज जयाद्रीची भेट झाली. प्रधानजी, तिच्याशी तुमचं बोलणं झालं का? तिचे वडील वस्तीतले सतत सभोवती आहेत, त्यामुळे बाणाईशी बोलता आलं नाही. प्रधानजी, तिला माझा संदेश द्या की जेव्हा आकाशात रात्रीच्या वेळी माझ्या कपाळावरील भंडारा आणि गंधासारखा आकार तिला चांदण्यात दिसेल, त्या क्षणी तिने पायात खडावा घालून आकाश मार्गाने निघायचे आहे. पण तिनं तुम्हाला कुठं भेटायचं? आकाश मार्गाने जाताना जमिनीवर जिथे चांदणे चमचमत असेल तिथेच तिने यावे. मी तिला तिथेच भेटेन. देवा, मी तुमचा हा गुप्त संदेश बाणाईला देईन, काळजी नसावी. प्रधानजी, कितीही अडथळे आले तरीही तुम्ही देवा, ते करा. पण तुम्ही सारखं चंदनपुरीला बाणाईकडे जायचं आहे हे का म्हणत होतात ते कळलं. बाणाई खरंच खंडोबामय झाली आहे. तिचा रोम आणि रोम तुमचंच स्मरण करतो आहे. नारद मुनींनी म्हटल्याप्रमाणे तिचा जीव की प्राण तुम्हीच झाला आहात. मला ही पटलं आहे की तुम्ही बाणाईकडे जायला विलंब करू नये. भक्तीची परिसीमा म्हणजे बाणाई, प्रेममय भक्ती म्हणजे बाणाई. जयाद्रीच्या रूपात जे प्रेम तिने व्यक्त केले त्याचे सार्थक झाले. ह्या जन्मात ही तिने शिवभक्ती सोडली नाही. देवा, मी आल्यावर इथली काय परिस्थिती आहे हे सांगेन, पण गोष्टी सोप्या दिसत नाही. म्हणजे बाणाईच्या विवाहाचा घाट घातला जातोय देवा. प्रधानजी, परीक्षा काही चुकत नाही. तुम्ही या, मग बोलू आपण. काळजी घ्या. देवान, काय झालं? झोप येत नाही वय? बार मी हा काय म्हणते, त्या पाहुण्यासनी घोंगड्या देऊन ये की र. अरे कडाक्याची थंडी पडली हाय. अरे विचार काय करतोय? अरे मला तो माणूस भला वाटला म्हणून म्हणले तुला. जेजुरीवर आलंय म्हणून तुला हे समजा करा वाटते ना? तसं नाही. अरे देव कोणाच्या रूपानं घरला येईल काही सांगता येतंय का? आणि काय कमी दिलं र देवानं आपल्याला? समजा भरभरून दिलं आहे. आणि तो माणूस बी मला भला वाटला बघ. अरे बा, ततच घुटमळत बसू नगस.
ही कांबळत ये घरला लागली. वय वय मी त्यासनी कुठं तरी बघितलं हाय, पण कुठं तेच मला आठवत नाही.